मोदींचे 400 पार नाही, ते 150चे बी पुढे जाऊ शकत नाही. कारण आज देशभरात भाजप विरोधात लाट आहे. मोदींनी फक्त लोकांना मूर्ख बनवायचं काम केलेलं आहे. हे इलेक्शनच्या तोंडाला काय म्हणते त्याच्यावर भरोसा नाही, प्रत्यक्ष काय राबवते हे म्हणते. 7-8-10 वर्षापूर्वी 500 रुपयाची एक नोट आठवडाभर जायचे खर्चायला. आता सकाळी 500 घेऊन आलं, संध्याकाळी कुठं खर्च ते कळत नाही. इतके पवित्र, इतका संघटन, देशाच्या जनतेचा विकास करायचा दृष्टिकोन असं मला मोदीचं वाटलं. पण त्या 5 वर्षामध्ये मोदीनं सगळा गैरफायदा, कोणी विकासाचं तर नाहीच, पण धाकाचं राजकारण, गुंडाचं राजकारण, विरोध गेला एखादी माणूस त्याला ईडी लावायचं, आपल्याकडे आलं की पवित्र व्हायचं, ही दुटप्पी भावना या जिल्ह्याच्या लिकीने केलेलं आहे. आणि बहिणीचं जे काम असतं ते आतापर्यंत झालेलं आहे पूर्ण. आता आम्ही भाऊ म्हणून त्यांना सासरवाशी पाठवून देऊ. त्यांच्या त्यांनी काय नाही केलं, पण पंकजाने करीन ना काहीतरी. नमस्कार, आज आपण आहोत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये. इथे 2 मुख्य लढती होत आहेत, ती म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये. सध्या बीड मतदारसंघामध्ये प्रभाव टाकणारे खूप सारे मुद्दे आहेत, जसं की रेल्वे प्रकल्प आहे, बेरोजगारी आहे, शिक्षण आहे, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यांवर आणि इथल्या प्रश्नांवर आपण इथल्या स्थानिकांशी चर्चा करणार आहोत, त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत. काय वातावरण आहे सध्या बीडमध्ये, पंकजाताई की बजरंग सोनवणे? बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज तरी बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार हे 1.5 ते 2 लाख फरकाने निवडून येतील ही आमची अपेक्षा आहे. आज भाजपवाले म्हणतायत ह्या जिल्ह्यात जातीवाद होतोय. जातीवाद ह्याच्या अगोदर झालेलं नाही का? याच्या अगोदर पण या जिल्ह्याने अनेक वेगवेगळे जातीचे खासदार निवडून दिलेले आहेत. आजच यांना जातीवाद का वाटतो? आणि हे जातीवादावर बोलणारा यांना नैतिक अधिकार काहीच नाही. आज हे ओबीसी म्हणून जनतेच्या समोर मतासाठी फिरतायत. एकदा निवडून आल्यानंतर फक्त व्हीजीएनटी म्हणून हे फिरतात. ज्या ओबीसीचे नेते म्हणून हे गाव मिरवतात. सत्ता आल्यानंतर सत्तेत त्या ओबीसींचा किती सहभाग आहे हे त्यांनी सांगावे. मोदींनी फक्त लोकांना मूर्ख बनवायचं काम केलेलं आहे. 2019 मध्ये तुम्ही देश आपला जीव वाचवायला निघालेला आहे आणि त्यांनी लोकांना ताट वाजवायला लावले, दिवे जाळायला लावले. हे पंतप्रधानाचे काम नाहीये. आज हिंदू मुस्लिम याच्याशिवाय राजकीय भांडवल काही नाही त्यांच्यापाशी. मोदींचे 400 पार नाही, ते 150चे बी पुढे जाऊ शकत नाही. कारण आज देशभरात भाजप विरोधात लाट आहे. मराठवाड्यात आणि बीडमध्ये सध्या असं वातावरण आहे की एक तर इथं रेल्वे नाहीये, दुसरी गोष्ट इथं इंडस्ट्रीज एरिया ह्यांनी काही वाढवलेला नाही. एक गेली 10-20 वर्षापासून आपण बीजेपीच्या खासदाराला आम्ही निवडून देतो बीडकर, पण इथं रेल्वेचा एखादा उद्योग आला नाही, रेल्वे आली नाही. इथं मोठाला एखादा उद्योग ज्यांनी रोजगार मिळेल असा कोणताही उद्योग इथं आलेला नाही. आणि बेरोजगारी खूप वाढलेली आहे. नोकरदार वर्गामध्ये अनेकांना नोकऱ्या कंपन्यातून सोडाव्या लागतात, कंपन्या बुडायला लागलेल्या आहेत, अनेक बँका बुडलेल्या आहेत बीडमध्ये. त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय दुर्दैवी परिस्थिती मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये. राहुल गांधी काल म्हटले की आम्ही मराठा धनगर समाजाला आरक्षण देऊ, पण या राज्यामध्ये राहुल गांधीचं काँग्रेसचं सरकार होतच ना. त्या ठिकाणी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्या टायमाला धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, मराठा आरक्षणात सोडवलं नाही. त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री काँग्रेसचेच होते, त्यावेळेस सोडलेलं नाही. याच्यामुळं हे इलेक्शनच्या तोंडाला काय म्हणते त्याच्यावर भरोसा नाही, प्रत्यक्ष काय राबवते हे म्हणते. 7-8-10 वर्षापूर्वी 500 रुपयाची एक नोट आठवडाभर जायचे खर्चायला. आता सकाळी 500 घेऊन आलं, संध्याकाळी कुठं खर्च ते कळत नाही. म्हणजे या ठिकाणी ही जी महागाई वाढलेली आहे याच्यामुळं सर्वसामान्य माणसं त्रस्त. बजरंग बाप्पांना किंवा बीजेपीच्या विरोधामध्ये जे काही सक्षम आहे तो उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. पंकजाताई की बजरंग सोनवणे? बजरंग सोनवणे. का ते का आवडतात? नवा शहर आहे, काम करतील पुढं. पंकजाताई मुंडे या आधी पण प्रीतमताई मुंडे त्यांच्या बहिणी 10 वर्ष खासदार होत्या, त्यांनी कुठली कामं केली म्हणतात? कुठं काहीच कामं झाली नाही, कामं झाली नाही कोणतीच कामं झाली नाही. मोदी सरकारच्या कामावर खुश आहे का? नाही.
कोणतीच कामं झाली कोणतीच कामं झाली नाही. महागाई वाढली, मोदी सरकारच्या कामावर खुश नाही. तुमच्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? लई मोठी समस्या आहे. याला रेल्वे नाही बीडला, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, लय मोठ्या समस्या आहेत. सांगा तेवढ्या समस्या कमी आहे. विकासाच्या अनुषंगाने जर बोलायचं म्हणलं तर मोदी सरकारने खूप गॅसचे भाव, पुन्हा विद्यार्थ्यांचं शिक्षण, आता आमचं शिक्षण खूप नाही राहिलं. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नाही, तो एक मोठा प्रश्न आहे. आणि शिक्षणाचं सोडलं तर सगळ्या गोष्टीमध्ये मोदी सरकारने खूप महागाई केल्यामुळं आमचे शेतकरी वर्गाचं म्हणा, विद्यार्थ्यांचं म्हणा, कुणाचं बी म्हणा, पण आता अवघड झालेलं आहे ना. त्यामुळं सगळ्यांना वाटतंय मस्त मोदी सरकार चांगलं आहे. मी म्हणत नाही मोदी सरकार वाईट आहे, पण त्यांनी जास्त भाव वाढले, कशाचे भाव वाढल्यामुळं काही सांगता येत नाही. कारण की कोणी पिऊ शकतो बेडमध्ये, एकतर पंकजाताई पिऊ शकते, कारण दोन्ही पण टप आहेत. बजरंग बाप्पा बी टप आहेत आणि पंकजाताई बी टप आहेत. त्यानंतर इलेक्शन कमीच होणार आहे. शक्यतो बजरंग बाप्पाच लागू शकतो, कारण की सगळं समाजामुळे मतदान तिकडेच पडू शकतं. बजरंग बाप्पा 100% येऊ शकतो. मोदी सरकारच्या कामावर मीच नाही, पूर्ण भारत खुश होता. फक्त 5 वर्ष. 5 वर्षानंतर आम्हाला वाटायचं किंवा आपल्याला पंतप्रधान सगळे भ्रष्टाचारी दिसतंय, सगळे संघटन करते, एक गुंडाची टोळी तयार करते, पण मोदी अपवाद आहे, मोदी जनतेचा नेता आहे असं आम्हाला वाटायचं. फक्त 5 वर्ष मला वाटायचं कुठं लालबहादूर शास्त्री चालीत की काय. इतके पवित्र, इतका संघटन, देशाच्या जनतेचा विकास करायचा दृष्टिकोन, असं मला मोदीचं वाटलं. पण त्या 5 वर्षामध्ये मोदीनं सगळा गैरफायदा, पण विकासाचं तर नाहीच, पण धाकाचं राजकारण, गुंडाचं राजकारण, विरोध गेला एखादी माणूस त्याला ईडी लावायचं, आपल्याकडे आले की पवित्र व्हायचं, ही दुटुप्पी भावना ही आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाला कळते आहे, तरी ते अजून बोलते. ह्याच्यामधून जनता काय प्रत्युत्तर द्यायचं ते देईल. मोदी अडथळा आहे म्हणजे मराठ्याबद्दल त्याला धाक नाही. कोणतंही काम देशामध्ये असो, गावामध्ये असो, धाक असल्याशिवाय काम होत नाही. बहुमत असून मराठा समाजाचा कोणी विचार करत नाही म्हणजे मराठा समाजाचा धाक नाही. ते आम्हाला धाक निर्माण करता आला नाही का असा प्रश्न वाटतो. फोडाफोडीचं राजकारण म्हणण्यापेक्षा आपण आता निसर्ग नियम किंवा ईश्वर नियम आपण सांगू. समजा वाळ्याला झाड आहे, पक्षी बसत नाही, निसर्ग नियम आहे. तुम्ही जर एखाद्या नेत्याला म्हणलो तुम्ही का गेलात, तर ते म्हणणार नाही वाळ्या झाडावर पक्षी बसत नाही, निसर्ग नियम आहे. पण त्याचा निसर्ग नियम म्हणणार मी जनतेसाठी हिरव्या झाडावर गेलोय, माझ्यासाठी नाही. सध्या मतदारसंघात कल कोणाकडे? मतदारसंघात सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि राज्यात आणि केंद्रात जे काही सरकार आहे ह्याच्या पूर्णपणे विरोधात लाट चालू आहे. आणि एकंदरीत बीडच्या विकासाचे प्रश्न बघितले, रेल्वे असो, आणखीन आमचं ITI असो, आमचं MIDC असो, याच्याविषयी सत्ताधाऱ्यांकडे कुठलाही मुद्दा नाही. गेल्या 25 वर्षापासून स्वर्गीय मुंडे साहेबाच्या नावावरचं मतं मागण्याचं काम या जिल्ह्याच्या लेकीने केलेलं आहे. आणि बहिणीचं जे काम असतं ते आतापर्यंत झालेलं आहे पूर्ण. आता आम्ही भाऊ म्हणून त्यांना सासरवाशी पाठवून देऊ. त्यांच्या आता जे विरोधात होते ते एकत्र आलेले भाऊ बहीण आहेत, त्यांच्यात आता दुरावा संपलाय. त्याचा या निवडणुकीमध्ये नाही, ते परळी पुरते मर्यादित आहेत. बीड शहरात आणि इतर 11 तालुक्यांपैकी एक परळी शहर म्हणजेच बीड जिल्हा नव्हे, इतर 10 तालुक्यात सुद्धा चांगला प्रभाव आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पूर्ण छाप या मतदारसंघावरती राहील. आणि ह्या छापीचा परिणाम पूर्ण मराठवाड्यावरती तुम्हाला दिसून येईल थोड्या दिवसात. मोदी केंद्रातली राज्यातली तर परिस्थिती तशी काय दिसत नाहीये. महाराष्ट्रात तर जास्त करून महाविकास आघाडीलाच जागा भरपूर मिळणार आहेत. मोदींचं 150-200च्या आत बाहेर राहील. मग चाराचे त्याचे काम केलेले तिथं रोजगाराला दिलंय ना, मदत दिलीच ना पंकजाताईंनी, असं नाही थोडंच म्हणूनच. कोणाची हवा आहे? पंकजाताई. प्रीतम मुंडेंचं काय झालं? त्याने काय नाही केलं, पण पंकजाने करीन ना काहीतरी. पंकजाताईकडून अपेक्षा आहे. मॅडम, मी विकासाच्या निकषाला धरून मतदान करणार आणि ते म्हणजे 100% पंकजताईला मतदान करणार आहे मॅडम. आणि मला 100% विश्वास आहे की पंकजताई 100% येणार निवडून. समोरचे जे आहे समाज की बाबा ते म्हणतात काय रेल्वे किती आणली, काय आणलं, पण मॅडम ह्यांचं जेव्हा सरकार होतं ह्यांनी काहीतरी रेल्वे केलेली होती का? तर ताईने काही ना काही प्रोग्रेस आहे मॅडम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.